नमस्कार. आपण इयत्ता 10वीचा अल्जेब्रा सुरू केलेला आहे. त्यामध्ये आपण 5वं प्रकरण ज्याचं नाव आहे प्रोबॅबिलिटी याला सुरुवात केलेली आहे. तर लास्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 5.2 पाहिलेला आहे. तर या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.2 पाहणार आहे. लास्ट लेक्चरला 5.1 पाहिला आहे. या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.2 पाहणार आहोत. तर पहा, क्वेश्चन नंबर 1 आहे, फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स राईट सॅम्पल स्पेस यस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स म्हणजेच नंबर ऑफ यस. तर सेम 5.1 ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत त्याच गोष्टी 5.2 सुद्धा आपण रिपीट करणार आहोत. आपल्याला प्रत्येक एक्झाम्पलसाठी सॅम्पल स्पेस लिहायचं आहे आणि त्याचबरोबर सॅम्पल पॉईंट्स लिहायचे. तर चला पहिल्या एक्झाम्पलला सुरुवात करू आपण. पहिला एक्झाम्पल आहे, 1 कॉईन अँड 1 डाय थ्रोन. म्हणजे एकाच वेळी एक कॉईन थ्रो केलेला आहे. आपल्याला माहिती आहे, आपण जर एक कॉईन थ्रो केला तर आपल्याला एकतर हेड मिळेल किंवा टेल मिळेल, म्हणजे एच किंवा टी. बेसिक लेक्चर ज्यांनी पाहिलेलं नाही आहे त्यांना परत एकदा सांगतो की हा प्रॅक्टिस सेट पाहण्याच्या आधी तुम्ही सर्वात पहिल्यांदा बेसिक लेक्चर पहा, त्यामध्ये या सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. तर 1 कॉईन टॉस केला आणि त्याचबरोबर जर आपण 1 डाय म्हणजे फासा, आपल्याला माहिती आहे डायवर फास्यावर 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीचे नंबर्स असतात. तर यांचा एक सॅम्पल स्पेस लिहायचा आहे आपल्याला. तर चला आपण सॅम्पल स्पेस लिहू. सॅम्पल स्पेस ज्या पद्धतीने मी लिहितोय त्याच पद्धतीने मांडणी करणं आवश्यक आहे. सॅम्पल स्पेस यस. चला. तर आपण एका बाजूला कॉईन टॉस करतोय आणि दुसऱ्या बाजूला डाय थ्रो करतोय. सपोज जर आपण कॉईन टॉस केला त्यावर आपल्याला हेड मिळाला, त्याचबरोबर एका बाजूला डाय थ्रो केला त्या ठिकाणी आपल्याला 1 मिळाला. ठीक आहे, म्हणजे पहिला झाला H1. परत एकदा आपण कॉईन टॉस केला, आपल्याला हेडच मिळाला आणि डायवर 1 मिळण्याच्या ऐवजी 2 मिळाला. असंच आम्हाला कॉईनवर हेड मिळाला, डायवर 3 मिळाला. कॉईनवर हेड मिळाला, डायवर 4. कॉईनवर हेड मिळाला, डायवर 5 मिळाला. सेम हेड 6. ठीक आहे, या पद्धतीने आपले हेड 1, हेड 2, हेड 3, हेड 4, हेड 5, हेड 6 झाला. तर असंच कॉईनवर समजा आता आम्हाला टेल मिळाला, डायवर मिळाला 1, टेल 2, टेल 3, टेल 4, टेल 5, टेल 6. ठीक आहे, कर्ली ब्रॅकेट समाप्त. तर या ठिकाणी आमचा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती येईल किंवा नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती येतील मोजा. हे 6 आणि हे 6 12, 12. तर इतका सोपा क्वेश्चन होता. फक्त तुम्हाला एक्झाम्पलचा अर्थ समजणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने सॅम्पल स्पेस लिहायचं आहे आपल्याला. सेकंड एक्झाम्पलकडे जाऊ. 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म्ड युजिंग डिजिट्स 2, 3 अँड 5. 2, 3 आणि 5 या नंबर्सचा उपयोग करायचा आहे आणि 2 अंकी संख्या तयार करायची. अट फक्त एकच, विदाऊट रिपीटिंग अ डिजिट. म्हणजे 2 अंकी संख्या तयार करत असताना आपले अंक रिपीट झाले नाही पाहिजे. उदाहरणार्थ 2ला परत एकदा न घेता, म्हणजे 2 वेळा नाही घ्यायचा. 2 म्हणजे 22, 3 33, 5 55 असे डिजिट किंवा असे 2 अंकी संख्या बनवायचे नाहीत. ठीक आहे, चला आपण याचा सॅम्पल स्पेस लिहू. सॅम्पल स्पेस यस. चला सुरुवात करू 2 पासून. पहिल्यांदा 2 असलेल्या संख्या बनवू. 2 घेऊ आणि त्याबरोबर 3 घेऊ म्हणजे 23 बनला. बरोबर. 2 नंतर 5 घेऊ. 2 बरोबरच 5 घेऊ म्हणजे 25 बनला. 2 अंकी संख्या बनतात आहेत ना. 2 नाही घेऊ शकत म्हणजे 22 बनल. आमचे जे अंक आहेत ते रिपीट नाही झाले पाहिजे, एवढाच नियम आहे बस. बरं, 2च्या एवढ्या संख्या बनतील. बरोबर. आता 3 घेऊ. 3 बरोबर 2 घेऊ, 32 बनेल. 3 नाही घेता येणार, 33 होईल. डबल रिपीट नाही झाले पाहिजे संख्या. 3 आणि 5 घेऊ म्हणजे 35 होईल. सेम 3च्या संख्या बनल्या. आता 5 घेऊ. 5 आणि 2 घेऊ म्हणजे हा झाला 52.
5 आणि 3 घेऊ 53 आणि आम्हाला माहिती आहे 5 नाही घेता येणार आम्हाला. तर अशा पद्धतीने आमचा सॅम्पल स्पेस संपलेला आहे आणि आम्हाला पाहिजे आता नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स, नंबर ऑफ येस. तर नंबर ऑफ येस किती येईल? 3 आणि 3 6, टोटल 6 नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स या ठिकाणी आम्हाला मिळालेले आहेत. आता आपण जाऊ क्वेश्चन नंबर 2कडं. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 पाहूयात आपण. चला क्वेश्चन नंबर 2कडे जाऊ आपण. पहा, द ॲरो इज रोटेटेड अँड इट स्टॉप्स रँडमली ऑन द डिस्क. फाइंड आउट ऑन विच कलर इट मे स्टॉप. पहा, आम्हाला एक शेजारी डायग्राम दिलेली आहे ज्यामध्ये आम्हाला एक सर्कल दिलेला आहे आणि त्यामध्ये काही कलर्स दिलेत आणि त्या कलरच्या बाजूला पहा एक ॲरो दिलेला आहे. तर आम्हाला सांगितलं की सपोज तो ॲरो फिरतोय आणि तो जर एकदम रँडमली स्टॉप झाला म्हणजे थांबला तर तो कुठल्या कलरवर जाऊन थांबू शकतो याचा सॅम्पल स्पेस लिहा. साहजिक आहे, या सर्कलमध्ये जेवढे कलर्स आहेत त्यापैकी कुठल्याही कलरवर हा जाऊन थांबणार आहे. तर आमच्या सॅम्पल स्पेसमध्ये यामध्ये असलेले सर्व कलर आम्हाला लिहावा लागतील. सॅम्पल स्पेस यस, सर्व कलर आम्हाला यामध्ये लिहावा लागतील. पहा, तर पहिला आहे रेड कॉमा, दुसरा लिहा ऑरेंज, त्यानंतर येलो, त्यानंतर ब्ल्यू, नंतर ग्रीन आणि पर्पल. तर टोटल किती कलर आहेत? हे 4 आणि हे 2 6. म्हणजे आमचा जो नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स आहे तो किती येईल? 6. तर अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 2 सुद्धा पूर्ण केलेला आहे. आता आपण जाऊ क्वेश्चन नंबर 4कडं, सॉरी क्वेश्चन नंबर 3कडे जाऊयात. हा आपला क्वेश्चन नंबर 3 आहे. पहा, हा आपला क्वेश्चन नंबर 3 आहे. यामध्ये सांगितलं आहे, इन द मंथ ऑफ मार्च 2019 फाइंड द डेज ऑन विच द डेट इज अ मल्टिपल ऑफ 5. एक कॅलेंडर दिलेलं आहे आम्हाला मार्च 2019चं. त्या मार्च 2019मध्ये असे दिवस शोधा की ज्याची तारीख ही मल्टिपल ऑफ 5 आहे. म्हणजे असे दिवस शोधा, असे वार शोधा की ज्याची तारीख दिनांक हे 5च्या पटीत असतील. सर्वात पहिल्यांदा आपल्याला शोधणं गरजेचं काय आहे? डेट शोधणं गरजेचं आहे. पहा, आपल्याला 5च्या पटीत असलेल्या संख्या शोधणं गरजेचं आहे. तर तुम्ही पाहू शकता 5च्या पटीमध्ये आपल्याकडं दिलेल्या कॅलेंडरमध्ये 5 आहे, 5 आहे, ज्याचा वार तुम्ही पाहू शकता ट्यूजडे. तर आपण लगेच लिहू पण इथं या ठिकाणी सॅम्पल स्पेस म्हणूयात. सॅम्पल स्पेस, ज्याला यसने डिनोट करू, यस. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा 5च्या पटीत मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5च्या पटीमध्ये असलेल्या तारखा. तर 5च्या पटीत असलेली पहिली तारीख 5च आहे. पहा आमच्याकडं. तर 5ला कोण आहे? पहा, मंडे नंतर कोण येतं? ट्यूजडे. तर ट्यूजडे आपल्याला ते तारीख लिहायची नाही आहे, आपल्याला त्याचा वार लिहायचा आहे, ट्यूजडे. ठीक आहे. त्यानंतर 5 नंतर कोण येतो मल्टिपल ऑफ 5मध्ये? 10. ठीक आहे, 5 नंतर 10ला कोण आहे? पहा, यस म्हणजे कोण? संडे. 2 यस आहेत, एक सॅटरडे आणि एक संडे. तर हा वाला संडे. ठीक आहे, संडे नंतर कोण आहे? पहा, तुम्ही पाहू शकता संडे नंतर 10 नंतर किती तारीख आहे? 15. 15ला कोण आहे? फ्रायडे. ठीक आहे, 15ला कोण आहे? फ्रायडे. 15ला आहे फ्रायडे. बरं, 15 नंतर कोण आहे? 20 सुद्धा 5च्या पाड्यात आहे. तर 20ला कोण आहे? WW म्हणजे वेनसडे, बुधवार. WEDNESDAY, वेनसडे. ठीक आहे. त्यानंतर 20 नंतर कोण आहे? 25 कोण आहे? यम म्हणजे मंडे.
मंडे, ठीक आहे. 25 नंतर कोण येईल? 30ला कोण आहे? सॅटरडे. बरं, एवढेच आहेत आमच्या 5च्या पटीमध्ये. तर किती झाले? 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती आहेत? 6 आहेत. अशा पद्धतीने आमचा क्वेश्चन नंबर 3 पण झालेला आहे. आता जाऊ आपण क्वेश्चन नंबर 4कडे. पहा, फॉर्म अ रोड सेफ्टी कमिटी ऑफ 2. 2 जणांची रस्ता सुरक्षा दल बनवायचं आहे आपल्याला, ज्याच्यामध्ये 2 जण पाहिजेत आम्हाला. बरं, बट आमच्याकडं किती पर्सन्स आहेत? पहा, फ्रॉम 2 बॉईज म्हणजे 2 मुलं आहेत, एक B1 आणि एक B2. B1 म्हणजे बॉय 1 आणि B2 म्हणजे बॉय 2. अँड 2 गर्ल्स आणि 2 मुली आहेत, एक G1 आणि G2. म्हणजे असे टोटल आमच्याकडे 4 मेंबर आहेत, B1 B2 G1 G2. कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू राईट द सॅम्पल स्पेस. तर आम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की याच्यामध्ये सॅम्पल स्पेस लिहिण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करा. पहा, तर पहिला क्वेश्चन आहे, कमिटी ऑफ 2 बॉईज म्हणजे 2 मुलांची जर आम्ही कमिटी बनवली तर काय होईल रे? तर साहजिक आहे, 2 मुलांची जर कमिटी बनवायला घेतली तर आम्हाला बॉय 1 म्हणजे B1 आणि B2 या दोघांची कमिटी बनवावं लागेल. बरं, या व्यतिरिक्त कोणत्या मुलांची कमिटी बनेल का? बरेच जणांचं म्हणणं असेल सर B2 B1, बट B1 B2 आणि B2 B1 एकच आहे, त्यामुळे यांना डबल लिहायचं नाही, इंटरचेंज करून नाही लिहायचं, ठीक आहे. कमिटी ऑफ 2 गर्ल्स, तर कमिटी बनवताना 2 मुलींची कमिटी असावी. बरं, आणि ऑलरेडी आमच्याकडं 2च मुली आहे, एक G1 आहे आणि तिच्याबरोबर कोण आहे? G2. दोघींची कमिटी बनली, ठीक आहे. कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. आता कमिटी बनवताना एक मुलगा असावा आणि एक मुलगी असावी. चला मग आपण घेऊ यामधूनच एक मुलगा घेऊ, म्हणजे पहिल्यांदा B1 घेऊयात आपण, B1 मुलगा, आणि एक मुलगी म्हणजे G1 घेऊ. सपोज इतर या ठिकाणी G1 घेतला, म्हणजे B1 आणि G1 घेतला, ठीक आहे. त्यानंतर आपण काय केलं, अजून काय काय चॉईसेस आहेत आमच्याकडं. B1 घेऊ, एक मुलगा आणि एक मुलगी पाहिजे, B1 घेऊ, G1 झाला त्याच्याबरोबर B1 आणि G2 घेऊ, ठीक आहे. हां, आता B1ने दोघांबरोबर कमिटी बनवली, B1ने G1 बरोबर पण बनवली, B1ने G2 बरोबर पण बनवली. आता B2ची बारी, B2 G1 कमिटी बनवणार 2 जण, किंवा मग B2 आणि G2 अशा पद्धतीने. तर हे झाली कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. आणि सॅम्पल स्पेसमध्ये वरती दिलेले सगळेच्या सगळे पॉईंट्स आम्ही लिहिणार. आम्ही लिहिणार B1 B2, G1 G2, B1 G1, B1 G2, B2 G1, B2 G2. अशा पद्धतीने हा क्वेश्चन होता. आणि आपला प्रॅक्टिस सेट 5.2 आहे तो सुद्धा या ठिकाणी संपलेला आहे. फक्त यामध्ये 4च क्वेश्चन आहेत. लक्षात घ्या, प्रकरण सोपं आहे. 4 प्रॅक्टिस सेट आहेत टोटल आमच्या या चॅप्टरमध्ये, आणि ऑलरेडी त्यामधले 2 प्रॅक्टिस सेट झालेले आहेत. बिलकुल बी असा कन्सेप्च्युअल पार्ट नाही आहे खूप जास्त, की ज्याच्यामध्ये खूप जास्त मेहनत घ्यावं लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल. जर समजलं तुम्हाला तर व्हेरी गुड, कारण प्रकरण खूप जास्त सोपं आहे. याची तयारी करणं गरजेचं आहे. 8 मार्काला पेपरला हा भाग विचारला जातो. चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण. त्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.3 पाहू. ओके, धन्यवाद.